तर गायची बघा ग्रीषा, तिला तुम्ही आता बघून घ्यायचा केस बघा, आणि थोड्या टायमात 1-2 तासात तुम्हाला इथे एक पण केस दिसणार नाही. अरे सॉरी. तर तिला झालं आपण केस काढायला टाके देवीला. सागरताई माझ्यासोबत, वहिनी आहेत, ग्रीषा आहे आणि मी आहे. एक रिक्षा पुढे गेले, अजून एक गाडी मागून येतं, त्याच्या मागून एक रिक्षा येणार आहे. तर चला पहिले आपण जाऊया टाके देवीला, तिथे तुम्हाला भेटतो. कशी बघते बघा ती. हाय कर, बाय कर. कशी बघत बसली ती. काल तिचा बर्थडे झाला, मस्त थाटामाटात बर्थडे केला, एक पहिला बर्थडे, आणि आता लगेच दुसऱ्या दिवशी केस. शेडूंगचा फेमस वडापाववाला इथं रॉकी पाय आलता वडापाव खायला, माहिती का तुम्हाला, KGF मधला. मग आता बंद आहे ते, मला वाटतं 21 गेलं वाटतं, जत्रा आहे ना. मला आता पोहोचतो शेडूंग पाट्यावर. इथून जेमतेम 15 मिनिटाचा रस्ता आहे, जास्त लांब नाही. 21 गेला असतं, पण आता काय पालखी आहे तिथे. हा भाई पालखी. गाईज फायनली आम्ही पोचलो टाके देवीला. गाड्या पोचल्या बऱ्याच, आम्ही थोडा लेट आलो. चला जाऊ. तर काय आपण पोचलो मंदिरात, आणि दर्शन घेऊ. आणि आपली पालखी आली ना कोपरेगावातली, आपली इथंच पहिली वस्ती ती, इथंच आपण झोपलो होतो याच जागेवर. तर चला आपण पहिले दर्शन घेऊ मंदिरात जाऊन, आणि मग नंतर पुढची प्रक्रिया काय तुम्हाला दाखवतो काय तो विषय. हे बघा, चला बघा किती मासे आहेत बघा. हे बघा कासव दिसते का, कासव. हे बघा कासव गेला आतमध्ये, मासे बघा इथे. चला पहिले आपण दर्शन घेऊ, तुम्ही पण दर्शन घ्या. गाई चूल पेटवतं काम चालू आहे. सध्या गॅसची खपत असल्यामुळं चूल पेटवले. बघा पाठी सगळं घरचे आणलेलं आहे, सगळं सामान आणलेलं आहे. आता पोचले सगळी, तर पुढची प्रक्रिया नंतर होईल. ती पहिले जेवण घालून घ्या. गाईच हे बघा, काही तासाचे बाकी राहिलेत. काही तासांनंतर याला पण असा चाव चाव. ए हो बा गडी तापल्या बघा. कांदा लसूण कापायचं काम चालू आहे इकडं. बाल्या दादा कांदा कापतो, अजून दुसरा हा रवी शेठ लसूण चालतं ते, नाही कांदा कापायचं काम चालू आहे. चला आपण मटण घेऊन येऊ. 2 कोंबडं तर आहेत, पण जमणार नाही. काय आहे का कोंबड्याचा पण आहे आणि बाकड्याचा पण आहे. चला आपण आता मटण घेऊन येऊ. इथं दुकान भेटलं आपल्याला दान पाट्यावर, दान पाटा इथं दुकान भेटला बघा मटणाचा. 3 किलो घेतला मटण. आता तोडायला लगेच तोडला जागे. तिकडे 2 कोंबडे आहेत, इथं बोकड पण घेतलाय. व्हिडिओ नको गाईज लय म्हणजे लय रडतं ती पोर, लय म्हणजे लय रडली. तिकडं काल चालू आहे आणि इकडे जेवण चालू आहे. इथं जेवणाचं काम चालू आहे, मला दाखवलं मग कशी. पण मी आता ते कोंबडे साफ करून आणलेत, मटण पण आणलं 4.5 किलो. जेवणाचं काम चालू आहे. छोले बिल पेटवले, फक्त मग टोप बरंच बारीक पारल्या. 4.5 किलो मटण त्याच्या होणार नाही, दुसरा टोप आणायला गेले. बघा एवढं टोप. इकडं काम चालू आहे कोंबड्यांचा. कोंबडं सोडल्यात मस्त. ती पोर लय लढते. मला वाटतं आता क्रिशूची पण बारी येणार आहे 2 महिन्यात. मे महिन्यात क्रिशूचं पण केस काढायचे आहे, त्याचा बड्डे झाल्यावर तो पण असंच लढेल वाटतं.
आपल्याला तर इथं एकविरीला जायचे. तिसरा आयटम आणलाय बघा, चिकन भाई, चिकन रोस्ट भाई घेऊन आला आपला. 3 आयटम झालं, गावठी कोंबडा, मटन आणि चिकन रोस्ट. दणकाज स्वतः मालक आपली कला दाखवताना स्वतः खूप झालाय तो. त्याच्या चायनीजच्या दुकानावरती पण तो स्वतःच काम करतो. आणि संध्याकाळी आपल्या कुठे फेरी एकविरीला जायचा प्लॅन आहे आमचा. आता यो इथला काम कधी उरकतं माहिती नाही, कार्यक्रम इथला कार्यक्रम उरकला का एकविरीला जत्रेला जाऊ आपण. कारण की आपल्या बोल 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 कारण की आपले आगरी कोळ्यांच्या आधीचे दैवत हो हो आई एकविरा आई. खूप नको मारू. पोचलेले आहे. पन्नकरांची मान पनवेलकरांचा मान होता यावर्षी. यावर्षी 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर पनवेलकरांचा मान होता आणि पालखी पोचलेली आहे. नाही चालू संध्याकाळी आम्ही इथं शिस्त आहे मटन, इथं शिस्त आहे गावठी कोंबड्याचा. दाखवा दाखवा दाखवा. 1.5-2 किलो पाडला यो मटन गावठी कोंबड्यांचा आणि यो 4.5 किलो मटन. तर जेवण शिस्त आहे चालू आहे. पब्लिक इथे बसले सगळे. गाईच पंगत बसले जेवायला. हे बघा मेन माणसं जेवायला बसले. या जेवायला सगळी मस्त झालेलं आहे मटन, गावठी कोंबडा सगळं झालेलं आहे. कांदा लिंबू पण आहे. हे बघा कांदा लिंबू घ्या, जेवायला या. आता जेवतो नंतर तुम्हाला भेटतो, टेस्ट घेतो काय ते. आमचा भाऊ पण बसला जेवायला. भाऊ तर गाईज ऑल डन झालेलं आहे, सर्व उतरला, जेवली बिवली सगळी. हे बघा सगळी साफसफाई करून चाललो आम्ही, धुवून बिवून. हे पण उचलायचे, सगळं ऑल पॅक झालेलं आहे. अर्धी मंडळी गेली पण त्यांना जरा घाई होती एकवेळी जातात, ते लवकर गेले अजून. हो आणि अजून अर्धी मंडळी चालली. आता आपण पण जाऊ, निघू, सामान भरून रिक्षात टाकू आणि कल्टी मारू. आपण मग घरी जाऊ. चला चला सर्व झालेलं आहे, निघू आपण घरी जाऊ. दर्शन घ्या. बघा हनुमान मंदिर पण आहे इथे. गाईज बघा कसं बाटलं इथलं भरू उचलून त्यावर पाणी राहिला. एक जार अख्खा राहिला, यो पण अख्खा भरलेलाच राहिले. चूल पेटवलेली ना, थोडंसं काम झालं येऊ. बाकी सामान सगळं रिक्षात टाकले. आणि आपली गाडी बघा गाईज, आपली गाडी आलेली आहे दीपेश भाईची. तर आपण याच्या बसून जाऊ. मग कशा सागराच्या गाडी आला होता, एकटा झाले. तर याच्या गाडी जाऊ आपण. सही. तर गाईज चला सर्व झालेलं आहे, निघाल्यात आपल्या गाड्या. एक गाडी आहे, बाकी 2 गाड्या पुढे गेल्या. चला आपण पण निघून जाऊ घरी. बाय बाय. तर गाईज आपण तिकडून आलो, त्या बाईचं केस वगैरे काढलं आणि मग आता जस्ट घरी आलो. तर तो ब्लॉग आपण इथे एंड करू आणि भेटू पुढचा ब्लॉग. पुढचा ब्लॉग असणार आहे आपल्या एकविरीच्या पालखीचा. आता आपण चाललो पालखीला लगेच इथून चालल्यावर. तर तिथून खाली पोर आपली थांबलेली वाट बघताना पार सारथं सगळे आहेत. तर आपल्याला जायचं आता एकविरीला. तर यो ब्लॉग इथे एंड करू आपण आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये एकविरीच्या. तर तोपर्यंत बाय बाय. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू.